अशोक चव्हाणांना भाजपचेच खासदार अजित गोपछडेंनी अजगराची उपमा दिल्यानं चर्चा होते। यावेळी स्टेजवर प्रतापराव चिखलीकरही होते, त्यामुळे गोपछडेंचा रोख नेमका कोणाकडे होता याची खमंग चर्चा सुरू आहे। जय श्रीरामच्या नाऱ्यावरून घडलेल्या प्रकारानंतर आता भाजपच्याच खासदारांनी नव्यानं भाजपमध्ये आलेल्या अशोक चव्हाणांना टोला लगावलाय। काँग्रेसचे मुख्यमंत्री राहिलेले नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्याच्या 24 तासातच राज्यसभेचे खासदार बनले। त्यामुळे मूळ भाजप नेत्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली। अशोक चव्हाणांनी अजगरासारखं मोठं व्हावं अशा शुभेच्छा देतानाच तुम्हाला इतक्या लवकर भाजप कळणार नाही असा टोलाही भाजपचे खासदार अजित गोपछडे यांनी चव्हाणांना लगावलाय। चव्हाण साहेब, आता तुम्ही आमच्यामध्ये आलेला आहात, त्यामुळे आता हळूहळू आता तुम्हाला सगळे सिस्टीम आता समजायला की कालच तुम्ही बैठकीत म्हणलात की आता मी हळूहळू सगळे शिकतो, पण मला तर वाटते मध्ये जाऊन तुम्ही आजकाल सगळे मोठे होऊन जाता काही वाटायला। परंतु माझी एक विनंती आहे, ही पार्टी की नाही भल्या भल्याला समजली नाही, चिखलीकर साहेब भल्या भल्याला समजली नाही, मला देखील कळलं नाही कि भारतीय जनता पार्टी समझने के लिए उसका चिंतन करना जरूरी है, उसका विचार का अवलंब करना जरूरी है कि भारतीय जनता पार्टी समाज की पार्टी है। मी अशोकरावांना पहिलेच सल्ला दिला होता, पहिल्या दिवशी फार तिकडे त्रास आहे, आताच बिघडलं नाही, आता येऊन जा इकडे। बघा गोपछडे सांगितलं ना, RSSचा माणूस आहे गोपछडे, डायरेक्ट खासदार झाला RSS। आता तो गोपछडेच्या माध्यमातून अशोकरावाला तर तिथंच डाऊन करून टाकलं त्यांनी, आणि इकडे आमच्या चंद्रशेखर बावनकुळेच्या हाताने त्यांचा प्रवेश करून घेतला। किती मोठं काम। अजगरासारखं मोठं व्हा अशा शुभेच्छा आजपर्यंत कुणी कुणाला दिल्या नसाव्यात, मात्र अजगर गिळंकृत करण्याचं काम करतो, त्यामुळे चव्हाणांच्या प्रवेशानं भाजपतल्या मूळ लोकांच्या जागा गिळंकृत झाल्या का? गोपछडेंच्या शब्दांचा रोख नेमका कुणाकडे होता याचीही चर्चा होते। कारण आता एकाच पक्षामध्ये असले तरी भाजपच्या चिखलीकर आणि चव्हाणांमधलं वितुष्ट सगळ्यांनाच माहिती आहे। मोदींच्या विजनमुळे आपण भाजपत आल्याचं अशोक चव्हाण सांगतात, तर अशोक चव्हाण हे वैयक्तिक कारणानं आल्याचं त्यांचे नवे सहकारी आणि नांदेडमधले भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर प्रतिक्रिया देत आहेत। 2 दिवसांपूर्वी नांदेडमध्ये भाजपच्या मंचावरून अशोक चव्हाण भाषण करत होते, तेव्हा भाजप समर्थकांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या, मात्र अशोक चव्हाणांनी त्याऐवजी भारत माता की जय असं म्हणून उत्तर दिलं आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला। जय श्रीराम, जय जय श्रीराम, भारत माता की, भारत माता की। चप्पा 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 चप्पा, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या नितेश राणेंनी चव्हाण आज ना उद्या जय श्रीराम म्हणतील असं म्हणून प्रतिक्रिया दिली, आणि योगायोगानं पुढच्या कार्यक्रमात अशोक चव्हाणांनी त्याची अंमलबजावणी सुद्धा केली। जय श्रीराम, जय जय श्रीराम, भारत माता की, भारत माता की। चप्पा 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 चप्पा, आज नाही तर उद्या जय श्रीराम म्हणतील। आता तर नागपूरच्या आमच्या संघ कार्यालयामध्ये पण आमच्या बरोबर येतील, आज नाही तो कल, कल नाही तो परसो, म्हणायला तर लागणारच। जय श्रीराम, भारत माता की, भारत माता की। अब मैं भाजपा में ऐसा लग रहा हूँ ना आपको। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।